अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे, जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतं। पण आपल्याला असं नातं कुठे मिळतं का बरं? आपल्या जीवनामध्ये तुम्ही विचार करा, आजोपर्यंत आपण एवढे मित्र बनवले, आजोपर्यंत एवढे आपण नातेवाईक आहेत, पण यापैकी असा एखादा मनुष्य आहे का बरं? का जो मनुष्य सर्वात तुमच्या मागे पुढे उभा असतो, तुमचा सन्मान नेहमी करत असतो, किती जरी तुम्ही चुकलात ना तरी सुद्धा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो? असा कुणीच नाही। आणि ज्यांच्या नशिबामध्ये आहे ना तो सर्वात श्रीमंत मनुष्य आहे। त्याच्यासारखा श्रीमंत मनुष्य या दुनियेमध्ये कुठे नाही। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्हाला जगायचं तर असेल ना तर पाण्यासारखं जगा, कुणाशीही मिळा मिसळा, एकरूप व्हा, पण स्वतःचं महत्त्व कधीच कमी होऊ देऊ नका। जगाला काय आवडतं ना ते करू नका, तुम्हाला जे वाटतं ते करा, पण हे जेव्हा मन स्थिर होईल ना तेव्हा आपलं मन भगवंताच्या कृपेने चालू लागेल। म्हणजे माणसाचं आयुष्य आहे ना ते वेळेवर चालू असतं। वेळ खूप उशिरा येते आणि जेव्हा आपण तिची उत्कटतेने वाट पाहत असतो ना वेळ खूप लवकर निघून जाते। जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो, वेळ अगदीच कमी असतो, जेव्हा आपण खूप आनंदी असतो, वेळ जाता जाता नाही, जेव्हा आपल्याला वेदना होतात, प्रत्येक वेळी आपल्या सोयीप्रमाणे येत नाही। म्हणून वेळोवेळी मनुष्याने या जीवनाचा आनंद घ्यावा। पण हा जीवनाचा आनंद घेण्यासाठी मनुष्याच्या जीवनामध्ये सुख असेल तेव्हा आनंद घेईल ना। म्हणजे गोष्ट तिथेच येते की तुमच्या पाठीमागे मागे पुढे उभा असणारा तुमचा कोण आहे बरं? तुमचा जवळचा व्यक्ती कोण आहे बरं? भगवंताशिवाय दुसरा कोणी असू शकतो का? समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोंडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली। म्हणजे समर्थ रामदास स्वामी मनाला सांगत आहेत की या भगवंताबद्दलची भक्ती भावना ही पवित्र करणारी आहे। तुमच्या जीवनामध्ये ती मनात बाळगायला हवी। ही संसाराची चिंता सोडून दे। माणसाच्या मनाला आहे ना ही संचाराची भुरळ पडते आणि तो मनुष्याच्या जीवनामध्ये खोटे कर्म करायला लागतो। म्हणजे माणूस आहे ना संसाराला एवढा चिकटून बसलेला आहे ना की त्याला पुण्य कर्म करता येत नाही। पण जो संसार आहे तो खरा आहे का बरं? तो मनात जर धरून ठेवला ना तर मनुष्याच्या जीवनाची फसकतच होते ना। संसार सोडून देणं, भक्तिमार्ग करणं हे असं तुम्हाला सांगितलेलं आहे का? संसार करूनच आपल्याला भक्तिमार्ग करायचा आहे, पण एवढा सुद्धा त्या संसाराला चिकटू नकोस की तुझ्या भक्तिमार्गावर विश्वास बसणार नाही। म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हे नामस्मरण आहे ना ते नामस्मरण प्रत्येक गोष्टीमध्ये घडायला हवं। म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही लाभतं ना ती शांतता लाभावी असं आपल्याला वाटत असेल तर प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करायला हवं।
या जगामध्ये असा कोणी मनुष्य आहे का की त्याला वाटत नाही की भगवंताची कृपा माझ्यावर व्हावी? प्रत्येकाला वाटतं भगवंताचा आशीर्वाद मिळावे, भगवंताची अफाट कृपा आम्हावर व्हावी. पण भगवंताला काय वाटतं हे तुम्ही कधी विचारून पाहिलेलं आहे का? आपल्या जीवनामध्ये भगवंताचं आपण नामस्मरण करायला हवं, भगवंताने दिलेल्या नियमांमध्ये राहायला हवं. पण जेव्हा मनुष्य भगवंताचं नामस्मरण करत नाही तर तो वेगळ्या कृतीकडे वळतो. वेगळी कृती म्हणजे काय? त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या चिंता निर्माण होतात, त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. आणि जेव्हा या भावना निर्माण होतात ना, तेव्हा मनुष्य लोभाकडे वळतो. त्याच्याकडे किती जरी पैसा असला ना तरी त्याला थोडा वाटायला लागतो. म्हणजेच थोडक्यामध्ये मनुष्य या क्षणिक सुखासाठी हे लाख मुलाचं जीवन आहे ना ते रसातळाला घेऊन जातो. त्याच्यात काही त्याचा फायदा असतो का बरं? पण क्षणिक सुख असतं, हा मीपणा असतो, हा अहंकार असतो. बघा हा लोभ कसा असतो ना, बघा एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एक राजा होता, तो एवढा लोभी होता की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नसाल. त्याला बघा एक सवय होती, त्याला सवय ही होती, ती होती सोनं जमा करायची. त्याला खूप आवड होती. एका मोठ्या महालामध्ये राहत होता. त्याच्याकडे खूप नोकर चाकर होते. त्याला एक सुंदर गोंडस मुलगीसुद्धा होती. तो सर्वात जास्त प्रेम आहे ना तो आपल्या मुलीवर करत होता. त्याच्या घराच्या समोर एक सुंदर बागसुद्धा होता. त्यात खूप सुंदर फळे उमललेली होती. तो नेहमी विचार करायचा की माझ्याकडे खूप संपत्ती असावी, खूप सारं सोनं असावं. एके दिवशी रात्री स्वप्नामध्ये भगवंत येतो आणि त्याला काही वर मागायला सांगतात. त्यावर तो विचार करतो की मी काय वर मागू बरं. त्याला सुचतं की जर त्यांनी असं मागितलं ना की मी ज्या वस्तूंना स्पर्श करेल ती सोन्याची बनावी तर माझ्याकडे खूप सारं सोनं येईल आणि मी जगातील सर्वात श्रीमंत राजा होईल. असं विचार करत तो देवाला म्हणतो की मला असं वर द्या की मी ज्या गोष्टींना हात लावू शकेल त्या सोन्याच्या बनतील. तू एकदा पुन्हा विचार कर, जे मागत आहेस ते योग्य आहे का? बघा देवानं त्या राजाला विचारलं. त्या राजानं त्याला होकार दिला आणि तेच वर द्या असं सांगितलं. देव म्हणाले की उद्या सकाळी तू ज्या वस्तूंना स्पर्श करशील ना त्या सगळ्या सोन्याच्या होतील. असं म्हणून देव गायब झाले. सकाळी उठल्यावर त्यानं रात्री जे घडलं ते खरं आहे का हे बघण्यासाठी पाण्याचा ग्लास हातामध्ये घेतला. त्या ग्लासाला हात लावला तर तो खरंच सोन्याचा झाला. हे सर्व बघून त्याला विश्वास बसला की रात्री देव खरंच स्वप्नात येऊन आपल्याला वर देऊन गेले. आता देवाकडून मिळालेल्या त्या वरदानामुळं तो ज्या वस्तूंना हात लावायचा ना त्या सोन्याच्या बनायच्या. असं करत त्याच्याकडे खूप वस्तू सोन्याच्या झाल्या. तो बागेत गेला, त्यानं फुलांना स्पर्श केला, ती फुलं देखील सोन्याची झाली. असं करत करत त्याच्या महालातील सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या. त्यानं खाण्यासाठी ज्या पदार्थांना हात लावला ते देखील सोन्यामध्ये बदललं. आता त्याला आपल्या लोभपणावर राग येत होता. तेवढ्यात त्याची मुलगी धावत धावत त्याच्याकडे आली. त्याला बिळगून रडू लागली. त्यानं तिला स्पर्श करतात ती देखील सोन्याची झाली. हे बघून त्याला रडू कोसळलं. त्यानं देवाला त्याचं वरदान परत घेण्याची विनवणी केली. देव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला महलाच्या जवळ वाहणाऱ्या त्या नदीमध्ये स्नान करून या असं सांगितलं. तो लगेच नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेला. त्याच्या हातातील जादू त्या नदीच्या पाण्यात वाहून गेले आणि तो जादूपासून मुक्त झाला. त्याच्या हातातील जादू संपल्यावर सर्व वस्तू पूर्ववत झाल्या आणि आपल्या मुलीला परत हसत खेळत बागडून पाहून त्याच्या डोळ्यातील आनंदातील अश्रू वाहू लागले. त्याला या गोष्टीमुळं धडा मिळाला ना की लोभ कधीही करू नये. त्यानंतर तो आपल्या मुलीसह आनंदामध्ये राहू लागला.
या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, कितीपर्यंत लोभ करावा? जोपर्यंत मनुष्याला कळेल ना, तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये अंतिम अवस्था आलेली असते. म्हणून आताच समजून घ्या, हा क्षणिक पैसा आहे ना, तो काही कामाचा आहे का बरं? जेवढं आपल्याला रोजच्या गरजेसाठी लागतं ना, आपल्या आयुष्यभर पुरेल एवढं जरी आपल्याकडे असेल ना, तेवढं पुरेसं आहे. पण आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मन गुंतवतो, वाईट संगतीमध्ये जातो. मग आपल्या जीवनामध्ये अधोगती आल्याशिवाय राहील का बरं? बघा, हे आयुष्य आहे ना, किती सुंदर आहे बरं. जसं आपण जगू ना, तसं ते होत जातं. पण आपण जर आपल्या आयुष्यामध्ये वाईट लोकांना आणलं, तर मग आपलं आयुष्य चांगलं राहील का बरं? म्हणून या अहंकाराचा आपण त्याग करायला हवा. हा अहंकार आहे ना, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये वाढतो, तेव्हा सर्व गोष्टी निरर्थक होऊन जातात. समर्थांनी सांगितलेलं आहे, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थांनी सांगितलंच आहे ना, या देहाचा अहंकार जेव्हा वाढला ना, म्हणजे स्त्री पुत्र मित्र स्वकीय यांच्या मोहामध्ये मन गुंतून पडतं. म्हणूनच दृढ निश्चयानं हे अज्ञान दूर करावं. या आभासानं आहे ना, अज्ञान दूर केलं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल. त्यासाठी या मनुष्यानं नेहमी संगत चांगल्याची धरावी. म्हणजे समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं? मनुष्याचं जीवन आहे ना, बघा, कधी ऊन आपल्या आयुष्यामध्ये असणारे, कधी पाऊस असणारे, कधी सावळे असणारे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुखच असेल असं सांगता येईल का बरं? कधी दुःखाचा सामनासुद्धा करावा लागणार आहे. पण आपल्या आयुष्यामध्ये जर अहंकार नसेल ना, तर सर्व गोष्टी भगवंताच्या कृपेने होत जातील. पण जेव्हा अहंकार येईल, तेव्हा आपल्या जीवनामध्ये वाईट संगती होईल. आपल्या जीवनामध्ये जे आपण काही पाहिलं नसेल ना, त्या दुःखाचा सुद्धा सामना करावा लागेल. म्हणजे या एका अहंकारामुळं मनुष्याची अधोगतीच होते ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जसे तुम्ही कर्म कराल ना, तसं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. बघा, ज्याप्रमाणे एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एका गावामध्ये बघा, नामदेव नावाचा एक माणूस होता. तो एका छोट्या गावामध्ये राहत होता. त्याच्या घराजवळ एक देवीचं मंदिर होतं. तो नियमितपणे देवीच्या मंदिरामध्ये येत असे आणि मंदिरात आल्यानंतर नियमितपणे 1 रुपया 2 रुपये, कधी कधी जास्त पैसे त्या दानपेटीमध्ये टाकत असे. देवीला नमस्कार करणं, दानपेटीमध्ये पैसे टाकणं हे तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आलेलं होतं. त्यांच्या साध्या कपड्यांवरून, त्या सायकलच्या वापरावरून तो गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होतं. पण कधी कधी आपल्या बायकोला, मुलीला, मुलाला बरोबर घेऊन यायचा. तेव्हा सुद्धा कापूर, हळदी कुंकू, उदबत्ती न घेता जसे जमेल ना, तसं 1, 2, 5 रुपये पेटीमध्ये टाकायचा. एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी 2 नाणी पेटीत न चुकता टाकायचा. त्याच्या या नित्यक्रमामध्ये कधीच खंड पडत नव्हता. तिथल्या पुजारानं आणि त्या विश्वास्तानं पाहिलं, त्यामुळं तो आदराचा विषय झाला होता. असेच 20 वर्ष संपले. महागाई किंवा उत्पन्नातील वाढ आहे ना, याचा त्यानं आपल्या दानपेटीत रुपयांमध्ये कधी बदल केला नाही. आता रस्त्यावर लहान मोठे सर्व स्कूटर, मोटरसायकल घेऊन दिमाखामध्ये IT येत असत आणि त्याच्या सायकलीवरून त्या येण्या जाण्यामध्ये कधी फरक पडला नाही. सध्या त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्त असावं असं जाणवत होतं.
तरीही दानपेटीतील रुपयांचा नित्यक्रम त्याने गरिबीनं चुकवला नाही. त्याची मुलगी मोठी झाली होती आणि कदाचित तिची काळजी त्याला सतत असावी. कधीही कोणाजवळ बोलला मात्र नाही. त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा लोकांनी पाहिलेलं होतं. मात्र आपण होऊन सुद्धा कुणाशी बोलत नसे किंवा आपलं दुःख कुणाला सांगत नसे. सध्या तो जास्त चिंताग्रस्त दिसत होता. एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी आपुलकीनं त्याला विचारलं की सध्या असे चिंताक्रांत का आहात तुम्ही बरं? तुमचं काम सुटलं आहे का? कसली चिंता भेडसावत आहे तुम्हाला? तो कसाबसा हसत बोलला, काही नाही, माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे. पैशाची जोडणी काही झालेली नाही. स्थळ चांगलं आहे. हातचं जाऊ नये असं वाटतं, पण आता तरी कोणाकडे पसरायचे बरं? मी अशा पैशानं दुबला आहे ना, हा कामाचा मालकही फारसं काही उचलून द्यायला तयार नाही. म्हणून काळजीमध्ये आहे. इतकेच बघू देव यातून मला मार्ग कसा काढतोय. पण खर्च तरी किती आहे बरं? विश्वस्त त्याला म्हणाला. 25-30 हजार तर नक्कीच लागणार. तो म्हणाला. त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक, त्या विश्वास्ताच्या डोक्यातून तो विषय काही जाईना. रात्री झोपताना सुद्धा त्याचाच विचार. रात्री वरचेवर जाग आल्यामुळं झोप देखील लागली नाही. पहाटे त्यांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात नाणी ते मोजत होते. ते जागे झाले आणि ते स्वप्न जसेच्या तसं त्याला आठवू लागलं. ते खाऊ लागले. त्यांनी देवीकडे पाहिलं. ती चोरासारखी बेरकी हसत असलेली त्याला दिसली. ते पटकन उठले, वही घेतली आणि हिशोब करू लागला. एकूण वर्ष 20. हे विश्वस्त बराच वेळ विचार करत होता. हिशोब करत होते. एकूण वर्ष 20 वर्ष तो गरीब माणूस मंदिराच्या दानपेटीमध्ये रोज पैसे टाकत होता. 20 वर्षामध्ये त्याचे कितीतरी पैसे जमा झाले असतील. आणि हे जर पैसे बँकेत ठेवले असते तर त्याला व्याज देखील मिळालं असतं. आपण त्या गरीब माणसाची मदत केली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. 1, 2, 5 कधीतरी 10 रुपये तो गरीब माणूस दानपेटीमध्ये टाकत होता. आणि 20 वर्षामध्ये त्याचं व्याज मिळून 50,000 रुपये नक्की झालं असतं. तेव्हा त्याला ते 50,000 रुपये लग्नासाठी द्यावेत असं त्या विश्वास्तांना वाटलं. दुसऱ्या दिवशी त्या गरीब माणसाला 50,000 रुपये द्यावेत असं त्यांनी ठरवलं. आणि तो विश्वस्त आता निश्चिंतच झाला होता. त्यानं देवीच्या तिजोरीतून 50,000ची थैली तयार करून तिथे ठेवली होती. आणि आता त्याला शांत झोप लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळामध्ये आला. त्यानं देवीला नमस्कार केला. तिथल्या दानपेटीमध्ये 5 रुपये टाकले आणि ओट्यावर जाऊन बसला. तो विश्वस्त देवळातील आणखी काही लोकांना घेऊन तिथे आला होता आणि ती थैली त्या गरीबाला देऊन टाकली. त्या गरीब माणसाला ते म्हणाले, बाबा रे, तू दररोज देवीला पैसे वाहतो ना, जे देवीकडे सुरक्षित आहेत. आज तुझी नड आहे आणि देवीची इच्छा आहे की तुला उपयोगी पडून देत, म्हणून तुझे पैसे तू मोजून घे. गरीब चकित झाला. त्याला दिवसा उजेडा जसं काही मोठं स्वप्न पडलेलं आहे. ती थैली घेऊन तो देवीजवळ गेला आणि रडू लागला. सर्वजण खूप भावूक झाले. देवी प्रसन्न हसत होती. गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. तो मात्र थैली घेऊन तिथेच बसला होता. त्याची पत्नी मुलगी त्याला शोधत देवळामध्ये आली. त्यानं घडलेली सर्व हकीकत त्या दोघींना सांगितली. त्यांच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाचे अश्रू वाहू लागले. बघणारे सर्वजण देवीचा जय जयकार करू लागले. आता पत्नी आणि मुलगी त्याला घरी चला असं म्हणू लागली, पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता. माझं दान देवीनं परत तर केलं नाही ना, असं त्याच्या मनामध्ये सतत येत होतं. बघा, त्याला काही सुचत नव्हतं. त्यानं फक्त त्याला लागत होतं.
तेवढे 25,000 रुपये घेतले आणि उरलेले परत त्या दानपेटीमध्ये टाकले. आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला होता. सर्व उपस्थित चकित झाले. त्यांनी त्याला विचारलं, हे तू काय केलंस बरं? तो बोलला, मी देवीला जेवढं वाहिले ना तेवढं परत करतोय. तो माझ्यासाठी देवीला मी दिलेला नैवेद्य होता. उद्याचा माझा रुपयांचा नैवेद्य आहे ना, आता मी निश्चित मनाने देवास वाहील. अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळात काढल्या असत्या. आता मला शांत झोप लागेल. देवीनं दिलेल्या त्या उरलेल्या पैशामध्ये माझ्या मुलीचं लग्न थाटामाटामध्ये होईल. आता मी घरी जातो आणि प्रसन्न चेहऱ्यानं ते कुटुंब घराची वाट चालू लागले. देवीचा प्रसन्न चेहरा मात्र आणखीनच उजळलेला होता. थेंबाथेंबानं देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट, मग ते पैसे असो किंवा देवाचे आशीर्वाद असो, काळांतराने अशी काही महाकाय होत असतात ना, आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते. म्हणून आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कर्म आहे ना, ते कधीच वाया जात नाही. केव्हा ना केव्हा कुणीतरी मनुष्य देवासारखा येऊन आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतं. म्हणून आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते फळ तुम्हाला नक्कीच देऊन जातं. जे पेराल ना तेच उगवणार आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की हे कर्माचं फळ आहे ना, आपण जसे वागू तसं आपल्याबरोबर घडत असतं. जे लोक तुमच्याशी कसे वागतात ना, हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता, हे तुमचे कर्म आहेत ना. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचे कर्म चांगले ठेवा. एक ना एक दिवस तुमच्या भाग्याचा येत असतो. आपण म्हणतो माझे नशीब बदलले, पण नशीब कधी बदलत नसतात. ते आपले कर्मच असतात. ते कर्म आपल्याला पुन्हा पुन्हा येत असतात. आपल्याला कोणाचा तळतळाट शाप लागेल ना, असं गैरवर्तन तर कधीच करू नका. कारण त्यांचा तळतळाट आपल्याला लागतो, तो नक्की लागतो. चांगले कर्माचे फळ आहे ना, ते शांतता निर्माण करत असतं. म्हणून कर्म चांगले फळ देऊन शांत बसतं. आणि वाईट कर्माचं फळ आहे ते वेळ काळ आल्यानंतर अतिशय वाईट मिळतं. म्हणून एक वेळेस परमेश्वराला घाबरला नाही तरी चालेल, पण आपल्या कर्माला आपण घाबरलं पाहिजे. कारण कर्म ही अशी गोष्ट आहे ना, जी फिरून आपल्याकडे येत असते. आणि मग वाईट असो अगर चांगली असो, दुसऱ्याच्या भल्याचा विचार करा, त्याचं चांगलं चिंता, तुमचं चांगलं होईल. चांगलं काम कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नका. योग्य वेळ आल्यानंतर ते नक्की मिळणार आहे. कर्म हे रबरासारखे असतात ना, जितके तुम्ही ताणाल ना तितक्या वेगानं ते तुमच्याकडे परत येतं. त्यामुळं कर्म चांगली करा, तुमचेही फिरणं चांगलं होईल. चांगल्या कर्माचं फळ उशिरा नक्की मिळेल, पण ते नक्की मिळेल. तुम्ही जर वाईट कर्म केले ना, तर कोणाचं वाईट चिंतलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जसं झाड लावतो ना तसंच फळं मिळतं. आपण दुसऱ्यांचं नुकसान केलं तर आपलं नुकसान नक्की होणार आहे. म्हणजे नियती आहे ना, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख, यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ना ते परत आपल्याला मिळत असतं. यालाच कर्म म्हणतात ना. आणि हे कर्माचं फळ मिळणं हा निसर्गाचा नियम आहे. याबद्दल परमेश्वर काही करू शकत नाही. म्हणून आयुष्यामध्ये जे काही कराल ना ते स्वतःच्या सुखासाठी नक्कीच करा. पण ते स्वतःचं सुख असताना त्या स्वतःच्या सुखामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर दुःख होत असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणतंही कार्य करत असताना भगवंताला पुढे मनात ठेवून करावं, की जेणेकरून आपल्या कार्यामुळं दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये विघ्न येऊ नये, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये. म्हणूनच चांगली कर्म करा, तुमच्या जीवनात सुद्धा चांगल्या गोष्टी घडून जातील. जय जय रघुवीर समर्थ.